सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। भाजपा के नेता बबन राव तायवाड़े ने ओबीसी आरक्षण पर अपना मत प्रकट किया है। उन्होंने कहा कि पिछले कुछ दिनों से चल रहे इस आंदोलन से पहले सभी विपक्षी दलों के नेता और शरद पवार भी एक बैठक में शामिल हुए थे। जैसा कि विधानसभा में अंततः निर्णय लिया गया, सभी दल सर्वसम्मति से अतिरिक्त 10% आरक्षण पर सहमत हुए थे। उन्होंने कहा कि शरद पवार ने पहले कहा था कि जब तक 50% की सीमा खत्म नहीं की जाएगी या ढील नहीं दी जाती, तब तक मामला नहीं सुलझ सकता। उनका कहना है कि ओबीसी के संवैधानिक अधिकारों की रक्षा के लिए वे आगे क्या निर्णय होता है, इस पर उनकी नजर रहेगी। ही बघा की हे जे आंदोलन मागील ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापासून सुरू आहे या महाराष्ट्रामध्ये, यापूर्वी सुद्धा सर्व विरोधी पक्षांची नेते मंडळी इवन एका बैठकीला शरद पवार साहेब सुद्धा हजर होते आणि सर्व प्रकारचे प्रयत्न करून शेवटी ठरल्याप्रमाणे विधानसभेत सर्व पक्ष म्हणून एक मताने निर्णय घेऊन अतिरिक्त 10% आरक्षणाला सर्वांनी संमती दिली होती। आणि आता पुन्हा वारंवार तेच मागणी होऊन जर पुन्हा शरद पवार साहेबांकडे ते गेले असतील तर पवार साहेबांनी यापूर्वी सुद्धा वारंवार आपल्या माध्यमातून आणि जाहीररित्या वक्तव्य केलेलं की जोपर्यंत 50% मर्यादा केंद्र सरकार रद्द करत नाही, ती शिथिल करत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातील हा प्रश्न निकाली निघू शकत नाही। आणि मग आता ते काय सल्ला देतात, जर काही त्यांना योग्य तो सल्ला असता तर एवढे दिवस शरद पवार साहेबांनी दिला असता आणि हा प्रश्न सोडवला असता। म्हणजे कुठेतरी तांत्रिक अडचण आहे, न्यायालयीन अडचण आहे, संविधानिक अडचण आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न आतापर्यंत निकाली निघालेला नाही। आता परवा भुजबळ साहेबांची आणि पवार साहेबांची काय चर्चा झाली आणि त्याच्यातनं आता पुढे काय निष्पन्न येते त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून राहू आणि बघू की पवार साहेब काय सल्ला देतात, इतर नेते काय सल्ला देतात, सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांकडे आम्ही लक्ष ठेवून राहू आणि आमच्या ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता सज्ज राहू। मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या SC ST ओबीसीच्या आरक्षणावर लावलेली 50% मर्यादा रद्द करत नाही, शिथिल करत नाही, तोपर्यंत यातनं कुठला तोडगा निघेल असं मला तरी वाटत नाही। आता ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्यांच्या बाजूचं असलं ते बरोबर आहे, नसलं तर चुकीचं। आता हे राजकीय लोकांच्या वक्तव्यावरती आमच्यासारख्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही। कारण ते आज एक बोलतात, दुसऱ्या दिवशी दुसरं बोलतात। आम्ही मात्र आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, आम्ही आमची भूमिका बदलत नाही। सरकार कोणाचंही असो, आम्हाला ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करायचं आहे आणि ते रक्षण करण्याकरता आम्ही सज्ज आहोत। त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, राजकीय आहे, ते राजकीय लोक आहे, त्याच्यामुळे त्यांच्या त्या वैयक्तिक प्रश्नाबाबत मी काहीच टिप्पणी करू शकत नाही जोपर्यंत होत नाही। आता 4 दिवसापूर्वी काही लोक म्हणत होते की तिसरी आघाडी तयार होणार, हे होणार, नंतर स्टेटमेंट आले की कोणीही तयार नाही आहे। अशा प्रकारचं राजकीय लोकांचं जे वक्तव्य असतं ते किती कायमस्वरूपी आहे, जोपर्यंत प्रत्यक्षात होत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावरती काही चुकीचं आहे हे म्हणणं। कोणामुळे होत नाही, कोणा एका व्यक्तीमुळे होत नाही, इथे संपूर्ण ओबीसी समाज आपल्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणाकरता रस्त्यावरती येत आहे, बोलत आहे। एकटे काही भुजबळ बोलत नाही आणि म्हणून कुठल्या एका व्यक्तीला टार्गेट करणं हे मला तरी योग्य वाटत नाही। हे कुठेतरी थांबलं पाहिजे।